हो तुम्ही मजेत नसाल. आपण आता चाललोय गोष्टीला आणि आपण तुम्ही लॉंग नाही घेतला. मला समजेल थोडे की तू दादर यायचा तू दादर यायचा नंतर ना बोरिवली. आपण आता पाचोऱ्या टेम्पलला चाललोय. आम्ही पण फर्स्ट टाइम चाललोय. कोणी केलं नसेल तर आमच्यासोबत तुम्हाला समजेल कसं वगैरे जायचं. तर बघूया एक्सपिरियन्स कसा आहे आपला. ते या शेडने या रंगोने प्लॅन केलाय. तर बघू पहिले जाऊ वैताग आलेला गर्दी होती म्हणून. आता तिथे जाऊन कसं काय रिक्षा वगैरे आहे पहिले मावून घेऊया. त्याच्यानंतर आपण जाऊया. चालेल. कारण आम्ही आता पोचलो तर आहो पण आम्हाला माहितीच नाही का कसं जायचं इथून. तर हा बोलते एन्जॉय करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. पण तुम्ही असं करू नका, डोक्याला ताप नाही घ्यायचा. कारण की जिथे माहिती असेल ना तिथेच जावा. उगाच तिथे जाऊन पोपट होतो. कसं जायचं काय जायचं माहित नाही आणि आलाय म्हणतात तोंड घेऊन. जायचं शोधल्यावर काय सगळं भेटतं, बरोबर आहे का नाही? शोधल्यावर काही नाही भेटत. तर चला बघूया आपण इथून कसं जायचं. तुला कसं मी भेटलो मग? हा पकवत राहतो असं, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. आणि आपण आता पोचलो तर बघूया, जरा गुगलला सर्च मारूया. चलो गाईस, पोचलो तर आहो आपण. अख्खा मच्छीचा वास येते तिथे. आपण तिकीट वगैरे काढली. 100 रुपये तिकीट आहे. 2 तिकिटे काढल्यात आणि आता जाऊया. माझं असं धाव दुखत आहे कारण मी पहिल्यांदा त्याच्यात पण बोटीत पण मी पहिल्यांदा बसेन. आता आपण बोटीत पण फिरू. हट तर मजा येते मला. भाऊ एक्सपिरियन्स कैसा राहिला आहे. असं पण सिस्टमॅटिकली येते. रांगे बिंगेत जायचं, गाडी पण घेऊन जाऊ शकता वाटतं तुम्ही कदाचित. कालू वालू भेटला इथे आणि इथे सुरतचं सेम डिक्टो कॉपी. गाईज खतरनाक लोकेशन आहे, म्हणजे ग्रीनरी आहे, मस्त वाटते. जरा गाणी बिणी फुल पद्धतशीर वेगवेगळे काय विषय काय माहिती. हे बघ इथे वॉटर किंगडम. गाईज इधर से चल के जाना पडेगा लगता है आपको. और तिथे तुम्हाला वाटतं तिथे असा विषय आहे, 50 रुपयाची तिकीट काढली का पुढे गाडी वगैरे असेल तर ते चालून जातं. आणि जी 100ची तिकीट आहे ती डायरेक्ट येऊन इथे थांबतो आपण स्टॉपवरती. या नाही तर तिकडनं असं फिरून यावं लागतं, रिक्षाने यावं लागतं. मे बी त्याचे पण पैसे असतील 100. त्यापेक्षा हे परवडतं. मी तरी टेक कमी घेते. हा सगळे टेक घेते बाई. मनावरती घेतले बाई, मनावरती. मिनी ब्लॉग करायचं मनावरती घेतलंय. म्हणजे मी मस्ती करतो ते याच्या मिनी ब्लॉगमध्ये समजे, आणि हा कांड करतो ते माझ्या ब्लॉगमध्ये समजे. काही तिथं फुलं बघा. फोटो बिटो काढायला तर खतरनाक आहे. इधर देख जरा, बहुत मारेगा. खतरनाक आहे. थोडेसे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, ते असले पाहिजे मे बी. आतमध्ये जाऊन बघूया. आणि एवढं मोठं आहे ना हे साईड.
थोडा वेळ बसलोय आता बघू आतमध्ये चालली जाऊन देत नाही. आणि नंतर थोडा वेळ थांबा. मग थोड्या वेळाने तिकडे बघू काय विषय जायला देतात का नाही आणि नंतर मग आम्ही निघू इथून आणि मग नंतर कुठेतरी जाऊ नंतर कळलं. तो बघ आणि गाईज इथे मला बसून आहे मला इथे जस्ट फॉर चाललेली तिथे निशा चाललेली मस्त तिकडून धावत आली झोपाळ्यावरून. पण तिथे लिहिलंय ओनली फॉर किड्स. इथे झाला पक्का आणि फोन हे करून माझ्याकडे आली परत. तिथे बोलतं लिहिलंय ओनली फॉर किड्स. कसं वाटतंय मग तुला? मला असं वाटलं काय वाटतं? आपण खेळू शकतो थोडा वेळ. मला असं थोड़ा मेरा बचपन जागा हो गया इसलिए हम लोग गया उधर पर हम लोग को पचका हो गया. चला बघू आता पुढे काय आता कुठे जायचं ते. थोड्या वेळ बसू आता इथे. थोडा बसू ऊन आहे आणि तिथे सोडलं तर बघू आतमध्ये जाऊ. नाही सोडलं तर घरी जाऊ. घरी जाऊ मग कुठे जाऊ? इकडे जाऊ आपण. कुठे जायचं? कुठेतरी बघू चालेल ठीक आहे. आणि जरा बघू जर काय? लवकर झालं तर आम्ही रिलेटिव्ह लोकांकडे किती मस्त आहे. तिथे नाही तिथे लिहिलंय तरी पण तिला तिच्यावर बसायचंच आहे. वॉचमॅनचं लक्ष नाही. वॉचमॅन तिकडे मोबाईल मध्ये रील बघतोय. इथे बघा काय झालंय. बघितला काकाने बघितलं तर मार खाईल पक्का. बघितलं माझं बघून तो लहान पोरगा पण आला. हा ना. कसं वाटतंय आता तुम्हाला? अब मेरा मनाला शांती झाली का? सुकून मिल गया. हा ना. तिथे हे पण आहे माहितीये का काय काय? ते लहानपणी नाही का असं गोल असं कासव होता मला जेव्हा असं चढायचे. कुठे? बाजूला आहे. चल जाऊ. आम्ही चाललो आता कासव बघायला. अरे आपल्या गार्डन मध्ये पण होता. कासव नाहीये बाबा. अरे हे कासव. काय काय शिसा तुझा मोबाईल मी घेते. तुझा दे मोबाईल. माझा काय? तू तुझ्या याच्यात ते घे माझ्याच गाईस हम लोग शिसा मजा आ रही बस रे चल. प्लीज पब्लिक ऑब्जेक्शन नका घेऊ. या लहानच्यामुळे मला पण लहान म्हणायला लागतंय. मग कधी लहान बनशील? लहान बनूनच राहायचं. चल चल चल. आणि माझ्यासारखं माझी व्हिडिओ बघून कोणी इथे येऊन बसू नका नाही तर वॉचमॅनचं लक्ष नाही म्हणून. हे सगळं इथे लिहिलेलं आहे. इथे फोटोशूट चालू आहे भारतीचा आणि इथे सगळं असं असं लिहिलंय. मोठा ब्लॉग कसा मी बनवून बघा कसा शॉर्टकट धुरकूच झाली. असं वाटतं आता पब्लिक यायला लागली. गर्दी होती. कसं वाटलं तुला? टर्न मारते असं वाटतं. अरे हे बघ ब्लू झाला ना. माईकची काही सेटिंग समजत नव्हती आम्हाला तर आता आत्या येईल मग आम्ही आत्याकडे जाऊ. आम्ही संजीव गांधी नॅशनल पार्कला जायचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे कारण की हा माणूस मला बोलला का नंतर जाऊ. हा ना लवकर जायचं तिथे लवकर जायला लागतं. सायकल बिकल चालवायला नंतर जाऊ. आम्ही ग्रुपनी जाऊया सगळे. आम्ही आता तिकडनं आत्याकडनं बघू गेलो तर कुठेतरी जाऊ आजीकडे वगैरे आणि नंतरला मग घरी जाऊ. थोडा
फॅमिलीकडे जाऊन. आणि आम्ही आज असंच फिरायला आलोय. 11 वर्ष मी याला झेललंय म्हणून मी आलोय आम्ही आज फिरायला. तू झेललंय का मी झेललंय? मी तुला झेललंय त्याच्यामुळे. तर बघू आता किती वाजता जायला. तसं आम्ही लेटच निघालो घरातनं पण जसं काय वाटत नाही ट्रॅव्हलचं एवढं. आणि आता बसून बसून कंटाळा लागला. बाहेर फिरायला मजा येत होती. आणि थोडस आपण नंतर एक ब्लॉग कदाचित टाकू कधीतरी. त्याच्यात म्हणजे रिलेशनचं सांगू. आम्ही आधी सांगितलेले पण त्याच्यात काय एवढे इंटरेस्टिंग क्वेश्चन नव्हते का प्रॉपर असं आम्ही सांगितले त्याच्यात. मग आम्ही नंतर कधीतरी टाकू. त्याला पण सपोर्ट करा. पब्लिकला कसं आवडतं दिल ना दिया गाईस. तुम्ही ते ऐकलंय का पंखा चालू झाल्यावरती हवा येते. पंखा चालू झाल्यावरती हवा येते आणि तुझी आठवण येते मित्रा. माझा मित्र माझा जीव आहे. जीव आहे. शोधून शोधून आमचा पूर्ण 1 तास घालवला. बघायचे कार्टून बघायचे. हा मग मी नाही भरलं. 5 वाजता आला. गुबगुबीत आहे मसाला पूर्ण त्याचे. जिमला पाठवतोस का काय याला? यस मला जिम करतो तो. थांब मारेल बिरेल मला. मांजरींची तू भीतीच वाटते. अरे एक दिवशी इथे झाडू मारतोय शिवड्यावरून उतरायचा डायरेक्ट पाठीवर. आणि हा एक मोठा कार्टून आहे. ब्लॉग बी बनवणार आहेस? ब्लॉग बनवला आम्ही सकाळपासून. ब्लॉगच बनवतो. मजा आली की नाही? काय काय स्पॉट बघितले आम्ही गाईस घेऊन चाललोय. आम्ही थोडं थांबलो आणि आता आम्ही निघालो कारण की आम्हाला जरा थोडा लांबचा पल्ला गाठायचा आहे. 12 वाजता घरी जाणार. बघितला हा आमच्याकडे येत नाही तर आम्ही याच्याकडे आलो. बोर्डानंतर सगळ्यांकडे आहे ना 5 शुभेच्छा द्यायला. शुभेच्छा द्यायला आलोय बाई. बोर्डाच्या डायरेक्ट रिझल्ट बघायला येऊ आता. डायरेक्ट इथून ओला केले कारण की वाटतं ट्रेनला लय टाइम लागेल आणि चढायला नाही भेटणार त्यामुळे. चलो तरी इथे लगेच पिक करतात ऑर्डर त्यामुळे टेन्शन नाही. पोचायला किती असतील बघायला लागेल. हा माणूस 12वीत आहे. बघू याचा रिझल्ट कसा लागतोय. नाही चांगला लागणार. ही पर्सनल ब्लॉग काढायला येऊ का तुझी मुलाखत घ्यायला येऊ का? आज सकाळी मला निबंध होता. ती आमची बघा एवढीशी आहे तरी तुडुक 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 चालते. 1317 गाईस हे निघाले. आमच्या साहेबांनी ओला बघतो रिक्षा ऑटो बस केली. ओला लोकेशन सांगतात काय बोलायचं. कोण आलं? आज कोण येणार होतं? बाय कर. भेटू लवकर. 1317 गाईज आमचे माणूस आम्हाला भेटलाय गाईज. अरे यार तू काय कुठे येत बेल कुठली त्या साईडची ना. घेऊ आपण. आम्ही फायनली पोचलोय चुकामुक करून करून. ऍड्रेस गलत सांगते. नाही दमलाय. आम्ही नवीन मशीन घेतली. वाजले किती माहिती 8
आणि आम्हाला घरी जायला वाजणार आहेत. आणि आम्हाला घरी जायला लेट होणार आहे असं वाटतंय मला बहुतेक तरी. चलो गाईज नवीन खरेदी. गाईज गर्दी बघून फिरली आमची. जिंकली आता आम्ही लागतो आम्ही गपचूप बसून जाऊ तोपर्यंत काय तरी खेळून सगळं काय पण इकडे खतरनाक ते पण स्लोला एवढी गर्दी आहे. बघू किती वाजता पोहोचालो नंतर ब्लॉग आहे. तर आम्ही आता जस्ट पोहोचले डोंबिवलीला आणि खूप बेकार गर्दी होती तरी पण आम्ही आलो स्ट्रगल करून. तर तुला कसं वाटलं आजचा दिवस? मजा आली खूप मस्त. म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो ना आम्ही, मजा आली, खूप मजा आली. आणि निशाच्या नातेवाईकांकडे पण गेलेलो, आजी आणि कोणाकडे आत्याकडे. खूप मजा आली. आता आम्हाला त्यांनी जेवायला बोलवलंय, बघू आता. ते पण खुश झाले आमच्यामुळे आलं ना. आपण बघू आता नेक्स्ट कुठे जायचं ते. पटेलचा ब्लॉग पण येईल आणि आता आपण घरी जाऊया पहिले आणि आराम करूया. आणि आराम करूया कारण की आमची खरंच आज जिरली आहे कारण की लय ट्रेनचा प्रवास झाला. आम्ही आता 11 वाजले असतील. 11 वाजले असतील. तर चलो गाईस भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर आतासाठी बाय बाय. आणि याला सांगा जरा ब्लॉगिंग चालू कर. टाइम नाही भेटत, चल मला बघू. अरे टाइम नाही भेटत त्या बँकच्या ब्लॉग. बाय बाय बाय.